नमस्कार, मी पल्लवी सोनोने लोकशाही लोक लाईव्ह परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत करते। तर मूळव्याध या आजाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आयुर्वेदाचार्य डॉक्टर भावना चौधरी मॅडम यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे। तर जाणून घेऊया मूळव्याधीची लक्षणं आणि त्याची कारणं। नमस्कार मॅडम। नमस्कार। गेले 25 वर्षापासून जळगावमध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते। मी आयुर्वेदाचार्य BAMS आहे। यानंतर 23 वर्षापासून मी स्पेशालिटी मूळव्याध बगंदरमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते। म्हणून आमच्या क्लिनिकचंच नाव आम्ही मोठं ठेवलेलं आहे, श्री धन्वंतरी मूळव्याध बगंदर आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल। क्लिनिकचंच एवढं नाव मोठं आहे, त्याच्यामुळे तिच्यात सगळ्या माझ्या स्पेशालिटी येऊन जातात। मी स्त्रियांसाठी काम करते आणि माझे मिस्टर पुरुषांसाठी काम करतात। आम्ही दोघंही एकाच क्षेत्रात आहे। त्यांचं VM चौधरी नाव आहे, माझं भावना चौधरी नाव आहे। मूळव्याधीची कारणे कोणकोणती असतात? तर मूळव्याधीची कारणे जर म्हणायला गेलं तर भरपूर आहेत। आजची जीवनशैली हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। त्याच्यामध्ये अजून सांगायचं म्हटलं तर शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा पण मूळव्याधीसारखे आजार तयार होतात। सगळ्यात अजून महत्त्वाचं कारण सांगायला गेलं तर इनडायजेशन म्हणजे पचनशक्ती कमी असणे किंवा पचन नीट न होणे आणि त्यासोबतच कॉन्स्टिपेशन किंवा मलावबद्धता हा एक खूप महत्त्वाचं कारण आपल्याला याच्यामध्ये आढळून येतं। अच्छा, आणि मूळव्याधीची सुरुवात कशी होते? ॲक्च्युली मूळव्याधीची सुरुवात म्हटल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही लक्षण जर पाहायचं किंवा म्हणायला गेलं तर सगळ्यात पहिले संडासला जो त्रास होतो, मग दुखणं असेल, जळजळ असेल, कोणतंही हे असेल तर त्याच्याने त्याची सुरुवात होत असते। म्हणजे आपल्याला मूळव्याध झालं आहे असं समजतं, परंतु बहुतेकांना हे समजतच नाही की याला मूळव्याध म्हणतात आणि तो आजार हळूहळू वाढत जातो। अच्छा, आणि जनरली हा मूळव्याधाचा जो प्रकार आहेत म्हणजे हा आजार जो आहे तो लहान मुलांमध्ये देखील होतो का फक्त मोठ्या माणसांमध्ये प्रौढ लोकांमध्येच दिसून येतो? आजच्या जीवनशैलीत म्हणाल तर आता सगळ्यांमध्ये दिसून येतो। लहान मुलांमध्ये प्रमाण कमी आहे, परंतु ते असतंच। पण मोठ्यांमध्ये म्हणाल तर प्रौढांपेक्षा जो यंग जनरेशन जर म्हटले तुम्ही म्हणजे युवा पिढी साधारणतः 15-16 वर्षापासून तर साधारण 60 वर्षापर्यंत हा जास्त दिसतो। याच्यातही अजून बायफर्गेशन करायचं म्हटलं तर जे पित्तकाळ किंवा आपलं युवा जनरल साधारणतः 20 ते 30-35 पर्यंत सगळ्यात जास्त आढळतं। कारण त्याच याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं लाईफस्टाईल किंवा आपली सेटलमेंट याच्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो। त्याच्यामुळे पचन होत नाही आणि पचन नाही झालं तर तुमची संडास साफ होत नाही, याच्याविषयी जास्त बोललं जात नाही, जास्त चर्चा नसते आणि म्हणून या आजाराबद्दलही जास्त गॉसिप म्हणून केलं जातं किंवा कुठे त्याच्याविषयी नको ते बोललं जातं, हसलं जातं, म्हणून याविषयी कोणी बोलत नाही। परंतु मूळव्याध म्हणायला गेलं तो आपल्या शरीराच्या मूळ भागी होत असतो, म्हणून त्याला मूळव्याध हे मराठी आपल्या साध्या प्रचलित भाषेत शब्द आहे। आयुर्वेदामध्ये त्याला अर्श असं संस्कृत नाव आहे, त्याला हिंदीमध्ये बवासीर असं म्हणतात। असे वेगवेगळे नावं आहेत, इंग्लिशमध्ये पाईल्स म्हणतात। पण मूळव्याध म्हणून फक्त तो एकच प्रकार नाही, तर त्याच्यात फिशर आहे, बगंदर आहे, अर्बुद आहे, ग्रंथी आहे, पॉलिप आहे, असे खूप सारे प्रकार त्या भागात होत असल्यामुळे या सगळ्या आजारांना लोक मूळव्याध म्हणतात। पण मग ते खरं कोणतं आहे हे बघितल्याशिवाय किंवा त्याला प्रत्यक्ष तपासल्याशिवाय सांगता येत नाही आणि म्हणूनच आधी तपासा मग ट्रीटमेंट समजेल। नुसतं हे औषध घ्या होऊन जाईल हे मला तरी नाही पटत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याविषयी बघितल्याशिवाय कोणतंच कमेंट करत नाही। अच्छा, आता हा आजार ज्यावेळेस आपल्याला समजतो तर याची लक्षणे कोणती, म्हणजे कसं कळेल की आपल्याला मूळव्याध होतोय? एकदम चांगलं आहे, कारण हे समजतच नाही। मूळव्याध झालं आहे ह्याचं सगळ्यात पहिलं लक्षण एक तर पोट दुखून संडास होते किंवा संडास करताना खूप वेदना होतात, रक्त पडतं, जळजळ होते, थोडा वेळच दुखतं। आपण जनरली काय करतो की नाही आज आपल्याला संडासला त्रास झाला आहे, मग आपण ना कालच्या दिवशी मसाल्याची भाजी खाल्ली किंवा आपण ना ठेचा खाल्ला, काहीतरी आपलं हे झालं ना म्हणून असं झालं असेल, जाऊ द्या होऊन जाईल। पण ही अतिशय सुरुवात असते। मग थोडासा त्रास होतो 2 मिनटं, मग बरा होऊन जातो, मग 2च दिवस थोडं जाणवतं, नंतर काहीच होत नाही
आणि सगळ्यांना सर्वसामान्यांना मग वाटतं की नाही झालं होतं पण तो काही मूळव्याध नव्हता हो, ते खाल्लं म्हणून झालं. आणि असंच करत ते हळूहळू तो संचय होत जातो. महत्त्वाचं लक्षण हेच आहे की हा कंटिन्यू त्रास होत नाही, हा असा ब्रेक घेऊन घेऊन होतो. म्हणजे आता झाला, 2 दिवस झाला, मग नंतर आपोआप बरं होऊन जातं, कारण बॉडी हिलिंग करते. बॉडी आपले आप हिलिंगचं काम करत असल्यामुळे हा आजार कंटिन्यू होत नाही, मग त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मग 4 दिवसांनी, 10 दिवसांनी नाही हो, 10 महिन्यांनी नाही, 4 वर्षांनी एकदम परत केव्हा तरी होतो. पण तो जेव्हा होतो ना मॅडम, तुम्हाला सांगते की तो त्याच्या पुढे सरकतो, तो मागे कधीच येत नाही. म्हणजे तो झाल्यावर त्या ठिकाणी पॉज होतो, तो पॉज घेत घेत पुढेच जातो, मागे होत नाही. हा आमचा अनुभवाने मी सांगते. आणि त्याच्यामुळेच हा दुर्लक्षीला जातो. तो खूप मोठा जास्त झाला मग डॉक्टर्सकडे येतात आणि मग तिथे मग पर्याय राहत नाही बऱ्याच वेळा, असं दिसतं. अच्छा, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पथ्य पाळणं आवश्यक आहे? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर उठणे, लवकर झोपणे, हे जर एकच पथ्य पाळलं आणि याच्यासोबत अजून म्हणाल तर भूक लागेल तेव्हाच खाल्लं, हे 2 पथ्य पाळले तर हा आजार होणार नाही, असं माझं पर्सनली मत आहे. मी माझे वैयक्तिकच मत जास्त मानणार, कारण माझ्या अनुभवाचे जे बोल आहे तेच मी सांगू शकते. ओके. जनरली ऐकण्यात असं आहे की ज्यावेळेस मूळव्याधीचा हा प्रकार ॲसिडिटीशी रिलेटेड आहे का? हो आहे, कारण शरीरात उष्णता वाढली तर शरीरात पित्त वाढतं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जळजळ होते आणि दुखतं, हे महत्त्वाचे लक्षणं आहेत. मग आतमधले बाहेरचे असे वेगवेगळे कोंब असणे म्हणा, किंवा खूप मोठे मोठे सेंटिनल, एक्सटर्नल, इंटरनल असे पाईल्स असणं म्हणा, तर सगळ्यांमध्ये आग आहेच. म्हणून पित्त किंवा ॲसिडिटी हे खूप जवळचा संबंध आहे. मग ज्यांना जास्त ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्या खूप जवळचा आजार आहे असं आम्ही म्हणतो. ओके. म्हणजे मुळात जर का जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी जर होत असेल तर पेशंटने सावध होऊन जायला हवं, सावध व्हायला हवं. हा आजार नको असेल तर मग ॲसिडिटी वाढणार नाही किंवा ती विकोपाला जाणार नाही, याच्या आधीच तुम्ही प्रयत्न करा त्याच्यासाठी. ओके. जसं आता आपण सांगितलं की याच्या ज्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हा सर्वात मोठा म्हणजे मेन पॉइंट आहे. तर यानुसारच याच्यामध्ये आहार विहार कसे असावे? आता खरंच आयुर्वेदाला ग्रेट म्हणेल मी, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येकाची प्रकृतीनुसार आहार आणि त्याचा वेळ, म्हणजे बॉडी क्लॉक आजच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर प्रत्येकाचं बॉडी क्लॉक हे वेगळं असतं. मग आता प्रत्येकाने याच वेळेस झोपायला पाहिजे, प्रत्येकाने याच वेळेस उठायला पाहिजे, या शरीराला इतकीच झोप पाहिजे, इतकाच आहार पाहिजे, असं प्रत्येकाचं हे वेगवेगळं शेड्यूल आहे. त्यामुळे स्टँडर्डायझेशन याच्यात तुम्ही म्हणू शकणार नाही आजच्या याच्यात. म्हणून मग वातप्रकृती, प्रत्येकाने जर आपली प्रकृती कोणती आहे हे ओळखून जर आहार विहार ठेवला ना तर कोणताच आजार होणार नाही, आमच्यासारख्यांकडे यायची गरजही पडणार नाही. म्हणजे मूळव्याध आणि भगंदर म्हणजे फिशर याच्यातला काय फरक आहे? हो, हा फरक समजणं फार जरुरी आहे. कारण मूळव्याध म्हटलं तर सगळ्यांना फक्त मूळव्याधच माहिती आहे, पण मूळव्याध म्हणजे खरं म्हणाल तर ॲक्च्युअल कोंब किंवा वाढलेल्या कोणत्या तरी कुठेतरी ग्रोथ झालेली असते. खरं म्हणाल तर थेरॉटिकल आणि ॲक्च्युअल प्रॅक्टिकली म्हणायला जाल तर मूळव्याधीचे कोंब हे ॲक्च्युअल कोंब नसून एक प्रकारच्या व्हेन्स असतात. म्हणजे व्हेन्स ज्या ठिकाणी त्या आपल्या मलाशयामध्ये त्या ठिकाणी 3 प्रकारच्या व्हेन महत्त्वाच्या आहेत. तिथे जर रक्त साकळलं किंवा रक्ताचा फ्लो जास्त झाला तर तो कोंब तयार होतो इंटरनली. तसंच जर काही इजा झाली, ॲक्सिडेंट म्हणा किंवा काही टोचलं तर मग तो एक्सटर्नली पण होऊ शकतो. तर मूळव्याध म्हटल्यावरती आतले आणि बाहेरचे असे वेगवेगळे कोंब असतात. त्याच्यात अजून एक थ्रम्बोस पाईल्स म्हणून पण आहे, ज्याच्यात रक्ताची गुठळी असते आणि ती खूप पेनफुल असते. पेशंटला उठता बसताना ती दुखत असते. तो पण एक प्रकारचा पाईल्स आहे, म्हणजे मूळव्याध म्हणता येईल. फिशर याला पण लोक मूळव्याध म्हणतात, पण फिशर म्हणजे एक प्रकारच्या जखमा आहेत, वुंड म्हणता येईल त्याला आमच्या आयुर्वेदामध्ये परिकर्तिका हे नाव आहे. जनरल मराठी भाषेत आपण ज्याला चिरा पडणे म्हणतात, त्या ठिकाणी काहीतरी कापलं गेलं आहे अशी पेशंटला किंवा रुग्णाला संवेदना होते की तिथं कापून निघालं काहीतरी, त्याला फिशर असं म्हणतात.
आणि तिसरं भगंदर, जो जास्त प्रचलित, हे 3 नावं आहेत. ओके. तर भगंदर म्हणजे एक प्रकारे अशी छोटीशी पोळी असते. जसं आपल्याला डास चावला किंवा काही लागलं तर आपल्याला छोटीशी पोळी होते आणि मग नंतर ती खाजवते थोडीशी आणि बरी होऊन जाते. तशी छोटीशी पोळी त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये कुठेही होते आणि ती नुसती पोळी होते, बरी होते किंवा मग तो फुटते, तिच्यातून पस निघतो किंवा पू निघतो, घाण निघते. ती निघाल्यानंतर बरी होऊन जाते. म्हणजे रुग्णाला असं वाटतं की काहीच नाही, आता मी बरी झाले. पण त्याच ठिकाणी पुन्हा ती पोळी तयार होणार, पुन्हा घाण येणार, पुन्हा पस होणार. हे त्याचं भगंदरचं महत्त्वाचं लक्षण आहे. दिसायला बाहेरून छोटीशी पोळी असते पण ॲक्च्युअल तो आजार मध्ये पसरलेला असतो. म्हणजे मधून ती एक नळी कनेक्टेड असते एक प्रकारे. हां, त्याला भगंदर असं म्हणतात. त्याच्यात खूप प्रकार आहे. त्याच्यात बोलायचं झालं तर तो विषय खूप वास्ट होतो. त्याच्यामुळे सिंपल भगंदरही असतात, कॉम्प्लिकेटेड असतात, विथ ॲब्सेसवाले असतात. मग ते फार क्रिटिकल कंडिशन्समध्ये जात असतात. आपण कुठल्या प्रकारे ती सेवा देऊ शकतात की ज्यानुसार आपण त्याचा ऑपरेशन न करता की हा आजार बरा होऊ शकतो? बरोबर, छान आहे प्रश्न विचारलेला. कारण ऑपरेशनची सगळ्यांना भीती वाटते. बरोबर. तर ऑपरेशन म्हणजे मला समजलेला अर्थ आहे, ऑपरेट म्हणजे काहीतरी काढून बाहेर टाकणे. बरोबर, त्याला ऑपरेशन असं म्हणतात. आता आम्ही म्हणतो की ऑपरेशन न करता, तुम्ही जे माझं पहिल्यांदाच सांगितलं, तर आपण कुठेही कापून काढत नाही. तर आपण कसे बरे करू शकतो हे आजार? तर एकतर औषधं देऊन बरे करता येतात, जसं घरगुती आजीबाईचा बटवा. काही गोष्टी त्याच्यामध्ये पण त्या कव्हर होऊ शकतात. त्यानंतर एक क्षारकर्म म्हणून पद्धत आहे आयुर्वेदामध्ये, जी क्षार औषधी त्या कोंबांच्या मुळाशी लावणे किंवा त्याच्यावरती 2nd डिग्री 3rd डिग्री पाईल्सवर ते लावणे. म्हणजे ते त्याचं काम करून ते श्रिंक होतात, त्याचे ते कमी होतात किंवा पडतात, असं आहे. एक क्षारसूत्र पद्धत आहे की ज्या क्षारसूत्राने जर ते कोंब मोठे झालेले असले 3rd and 4th डिग्री, तर ते लायगेट केलं की क्षारसूत्राने की ते फार कमी दिवसात आणि कमी वेळात ते पडतात पण आणि ते आपोआप हिलिंग पण, म्हणजे कटिंग अँड हिलिंग या दोन्ही गोष्टी क्षारसूत्राने होत असतात. ते करता येऊ शकतं. अजून एक अग्निकर्म करता येतात. एक आयुर्वेदामध्ये जलौकावचरण पण दिलेलं आहे, म्हणजे रक्तमोक्षणचा एक प्रकार. त्याच्याने ते काही, म्हणजे ऑपरेशन न करता धूपन पद्धती आहे, एक प्रकारची धूपन पद्धती, धुरी आपण ज्याला म्हणतो, ती सुद्धा दिली तर हा पाईल्स मूळव्याधीचा आजार बरा होतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहे. तुम्ही जे कराल, जेवढं कराल त्याच्यामध्ये तेवढं करता येऊ शकतं. अच्छा, यासाठी काही आपल्या दर्शकांना तुम्ही घरगुती टिप्स काही सांगू शकता का? मूळव्याध होऊ नये म्हणून टिप्स भरपूर सांगता येतील. अच्छा, नक्कीच. मूळव्याध होऊ नये, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पोट साफ असणं जरुरी आहे. जसं आजकाल टीव्हीवरती भरपूर ॲडव्हर्टाईज येतात की हे असं करा, हे याच्यामध्ये, पण ते झाल्यानंतर जे आहेत सगळ्या होऊ नये म्हणून काय, वेळेवर उठणे. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला जो उठतो त्याला जनरली कोणताच वायूचा त्रास होत नाही. आणि मूळव्याध हे वाताच्या क्षेत्रात येत असल्यामुळे वात डिस्टर्ब करतो आणि मग नंतर वेगळा आजार होतो. म्हणजे लवकर उठणे, थोडी हालचाल करणे, भूक लागेल तेव्हाच जेवणे हे जरुरी आहे. आजकाल एक्झरसाईज, व्यायाम 0 असतं. बैठक काम जास्त वाढल्यामुळे बैठकच्या ठिकाणी होणारा आजार हा मूळव्याध आहे. तुम्ही जर तिथली हालचाल जर करत राहिले तर तुम्हाला या गोष्टी सहसा टाळता येऊ शकतात. परत जेवणामध्ये जर तुम्ही पूर्ण रसात्मक, म्हणजे गोड, आंबट, मध, खारट, तिखट, सगळ्या रसात्मक जर जेवण घेत असला तर जास्त चांगलं. जेवढं तुम्ही, आता ॲसिडिटीचाही आपला विषय झाला, म्हणजे अपचन केव्हा होईल, जेव्हा तुम्हाला पचनाला वेळ लागेल असे जर पदार्थ खाल्ले तर त्याचं पचन लवकर होत नाही. आणि ते लवकर नाही झालं तर संडास साफ होत नाही. आणि ती साफ नाही झाली, कडक झाली, तर मग हा असा प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून तुम्ही नेहमी रुटीनमध्ये उठणं आणि झोप जर चांगली असेल 7 तासाची, तर तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. खरोखरची झोप, मुद्दामून आणलेली नव्हे, तेवढं जर बघितलं तर खरंच या आजारापासून खूप दूर राहता येईल आपल्याला. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप अतिशय सुंदर आणि छान प्रकारे तुम्ही आणि महत्त्वाची माहिती आपल्या दर्शकांना आणि सर्वांना सांगितली. याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.